आज नांदेड जिल्ह्याच्या जनतेने या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या पारड्यात भरभरून मतं दिली आणि त्यामुळं माझा या ठिकाणी विजय झाला। मी नांदेड जिल्ह्यातल्या मतदारांना माझ्या वतीनं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो। अशोक चव्हाणांसारखा दिग्गज नेता ज्यांच्या नावाने हा जिल्हा ओळखला जातो त्यांनी भाजपात प्रवेश केला, त्याचा काहीच फरक पडला नाही का? गणित झालं असेल, मतदारांनी का नाकारलं बीजेपीला? अशोक चव्हाण हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते आहेत। आम्ही 10 वर्ष त्यांच्या हाताखाली काम केलं आमदार म्हणून, पण अचानक त्यांनी काय निर्णय घेतला, त्यांच्यावर कुठला दबाव आला, ते BJPमध्ये गेले। पण हे लोकांना सहन झालं नाही, कारण ज्या लोकांनी त्यांच्याकरता मारामाऱ्या केल्या, केसेस नोंदवले, त्यांच्यावर एवढं प्रेम देत असताना त्यांनी न सांगता त्यांनी आपला हा निर्णय घेतला, त्याच्यामुळे जनतेमध्ये असंतोष आहे। अशोक चव्हाणांमुळे तुमचा विजय झाला? आता मला तसं म्हणावं लागेल, अशोक चव्हाण गेले नसते तर मला उमेदवारी मिळाली नसती। अशोक चव्हाण गेल्यामुळे मला उमेदवारी मिळाली। अशोक चव्हाण भाजपामध्ये गेल्यामुळे मी आज खासदार झालो। नाही, त्यांचा जनतेचा राग होता का? जनतेचा राग होता, बिलकुल झाला असं वाटतं? नाही, जनतेने राग काढला त्यांनी BJPमध्ये गेल्यामुळं। तुम्ही आज भोकरमध्ये मतदारसंघामध्ये बघा, त्यांना विधानसभेला 80-85 हजाराची लीड होती। आज भोकर मतदारसंघामध्ये साधारणतः 2-3 हजारची लीड, 200-300ची लीड BJPला आहे। म्हणजे लोकांना अमान्य होतं ते। ही निवडणूक कशी झाली? निवडणूक तर चांगल्या वातावरणामध्ये ताकद खूप लावली होती। भाजप आता लावतात, देशात राज्यात त्यांची ताकद आहे, पण जनतेनं ऐकलं नाही ना। शेवटी जनता ही सर्वश्रेष्ठ आहे। जनतेने हातात घेतली निवडणूक आणि जनता जे ठरवेल जनशक्तीचा विजय असं म्हणायचं, जनशक्तीचा पराभव झाला। मराठा आंदोलनाचं जे फॅक्टर आहे आणि इतर कोणते फॅक्टर म्हणतात तुमच्या विजयाच्या क्षेत्रात? आज जरांगे पाटलांनी जो आंदोलन केलं, खरं म्हणजे त्याचा परिणाम या ठिकाणी मला काँग्रेस पक्षाला म्हणून फायदा झाला। त्यांनी जाहीर केलं होतं की BJP सोडून तुम्हाला ज्या पक्षाला मतदान करायचे ते करा। लोकांनी मला मतदान माझ्या पारड्यात पाडलं। दुसरी गोष्ट, सन्माननीय अशोकराव चव्हाण हे BJPमध्ये पलायन केले। जनतेमध्ये असंतोष होता, ती नाराजी होती। तिसरी गोष्ट, या 10 वर्षामध्ये मोदी सरकारने सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या दृष्टीने कसलेही निर्णय घेतले नाहीत। आज या देशामध्ये महागाई आहे, सूषित बेकारी वाढली, शेतीमालाला भाव नाही, व्यापाऱ्यांना GST द्यावी लागते, हे अनेक प्रकरण या 10 वर्षामध्ये आज जनता सोसत आहे। म्हणून जनतेने सुद्धा ही कंटाळून आज काँग्रेसच्या पाठीशी, आणि तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये कौल सर्वसाधारण काँग्रेसच्या पाठीशी उभा टाकले। नांदेड़ के कई लोग आपको जानते भी नहीं, लेकिन उन्होंने आपको वोट दिया, तो क्या कहना चाहेंगे? अरे भाई, कोई भी कैंडिडेट जब खड़ा होता है, सब क्या मतदार पहचानते भी नहीं। मुस्लिम समाज ने आपको बड़ी तादाद में वोट किया है, तो उनके विकास के बारे में कोई एक नया एजेंडा लेके चलेंगे? करेंगे ना। अब खासदार तो बन के आ रहे हैं हम, किसी हालत। नांदेड़ के बहुत सी समस्या है, मुस्लिम समाज के है, मराठा समाज के है, धनगर समाज के है, इतर समाज की भी अनेक समस्या है, जो हम बाद में अब सत्ता आने के बाद आप करेंगे। नाना पटोले उपवासानं असं म्हटले होते की ही जागा पाडण्यासाठीच अशोक चव्हाणांना आम्ही भाजपात पाठवलंय। मग जर नाना पटोले किंवा मग अशोक चव्हाण स्वतः इच्छुक असतील पुन्हा काँग्रेसमध्ये यायला, तुमचे तर ते नेते आहेत, तुम्ही स्वागत करणार? आम्ही कदापि स्वागत करणार नाही, सृष्टी निर्णय घेईल। ओके।